कन्हेर धरणग्रस्त आज 40 वर्षांनंतरही उपेक्षितांचे जीवन जगत आहेत। स्वतःची पाणीदार जमीन देऊन आज शेतजमिनीच्या तुकड्यासाठी दारोदारी फिरत आहेत। कन्हेर धरणग्रस्त पुनर्वसित पिंपरी तालुका कराड येथील विस्थापित गावकऱ्यांना अजूनही शेतजमीन वाटप झालेली नाही। या संदर्भात पुनर्वसन कार्यालयात फेऱ्या मारूनही काम झाले नाही। म्हणूनच आज गावकऱ्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले। आम्ही परवा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आमच्या गावातील प्लॉट आणि जमिनी चोरी झाली या संदर्भात कलेक्टर ऑफिस या ठिकाणी पाटील साहेबांनी निवेदन दिलं होतं आणि त्याचबरोबर गावाड साहेबांना दिलं होतं। पण त्यांच्या त्या उर्मट भाषेमुळे आज आम्ही पुनर्वसन मंत्री माननीय मकरंदाबा पाटील यांच्या निवासस्थानी सातारा या ठिकाणी येऊन समक्ष भेट घेऊन घडलेला सर्व वृत्तांत त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे। आणि आम्ही 1980च्या दशकामध्ये कन्हेर डॅम कन्हेर प्रकल्पातून आमचं कराड शहापूर गावच्या हद्दीमध्ये पुनर्वसन झालेलं आहे। आणि आमची प्रामुख्याने जी मागणी आहे ते आमच्या गावठाणामधले जे प्लॉट आहेत ते प्लॉट आणि त्याचबरोबर आमच्या गावठाणालगत असणारे 10 किलोमीटरच्या एरियामध्ये असणारे जे जमिनी क्षेत्र आहे जे आम्हा पुनर्वसित पिंपरीसाठी संपादन केलेलं आहे शासनानं, तर ते आमच्यासाठीच राहावं म्हणून आत्ताच आम्ही पुनर्वसन मंत्री यांची चर्चा केली आणि त्याच्या साजेसं उत्तर आणि त्यांनी आम्हाला प्रेमानं आणि आपुलकीने या ठिकाणी जिव्हाळ्यानं आमचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला मंत्रालयामध्ये येत्या 2, 3, 4, 8 दिवसाच्या काळामध्ये आमची मीटिंग त्या ठिकाणी लागणार आहे असं त्यांनी आम्हाला वचन दिलं। आणि संबंधित अधिकाऱ्यांना की याच्यावर तुरंत जो काय असेल ते योग्य न्याय मिळवून द्यावा अशी स्वाक्षरी दिलेली आहे। आणि आमचं सर्व एवढंच म्हणणं आहे की 40 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी वास्तव्याला आहोत, तर शासनाने आमची त्वरित आम्हाला न्याय द्यावा। आज जसं की पुनर्वसन मंत्र्यांनी आम्हाला या ठिकाणी जो शब्द दिला आणि त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत पिंपरीच्या वतीनं आबांना धन्यवाद देतो आणि त्यांचा शतशः आभारी आहे। धन्यवाद।